नमस्कार. मी उद्धव तुळशीबागवाले म्युच्युअल फंड क्षेत्रात 1991 पासून काम करतो आहे. आज म्युच्युअल फंड हे आजकाल प्रत्येकाच्या रिक्वायरमेंटचे क्षेत्र झालेले आहे. गुंतवणुकीकरता म्युच्युअल फंड हे खूप चांगले आहे, पण हे सगळे करताना खूप काळजी घ्यावी लागते. कारण वेगवेगळ्या योजना आहेत, वेगवेगळ्या स्कीम्स आहेत, टॅक्सचा विचार करावा लागतो आणि महत्त्वाचे म्हणजे इथे मार्केटची जोखीम लागू असल्यामुळे आपल्याला कुठली स्कीम चांगली आहे, कुठली योजना चांगली आहे हे बघावे लागते. साधारणपणे तज्ज्ञांचं सांगणं असं असतं की तुमचे पैसे एका ठिकाणी नकोत, वेगवेगळ्या ठिकाणी विभागले गेले पाहिजेत. आता हे करताना विभागणी कशी करायची, तर वैयक्तिक गुंतवणुकीचा मार्ग असा असतो की शेअरमध्ये पैसे घालायचे, विकायचे, दुसरीकडे ठेवायचे, दुसरीकडनं पैसे खाली घालून मार्केट खाली आलं की परत इन्व्हेस्ट करायचे. थोडक्यात मार्केट बघून त्याला ते वर खाली करावं लागतं. पण हे सगळं करताना त्याला स्वतःला टॅक्सचा प्रॉब्लेम येतो, टॅक्स भरावा लागतो आणि हे करताना त्याला हेही माहीत नसतं की आपण करतो ते योग्य वेळी योग्य गोष्टी करतो आहे की नाही. आता मग ह्याच्यावरचं सोल्युशन काय, तर सोल्युशन एकच आहे की आपले पैसे अशा योजनेमध्ये गुंतवले की ही योजना वेगवेगळ्या ठिकाणी पैसे गुंतवेल. आता वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे कुठं, तर उदाहरणार्थ प्रुडेन्शियल ICICI म्युच्युअल फंडचा मल्टी ॲसेट ॲलोकेशन फंड. हा फंड काय करतो, तर हा फंड तुमचे पैसे 3 वेगवेगळ्या ॲसेट क्लासमध्ये गुंतवतो. एक म्हणजे शेअर्स आर्बिट्राज, दुसरा म्हणजे डेट म्हणजे गव्हर्नमेंट सिक्युरिटी, बॉन्ड, FD आणि तिसरा म्हणजे सोने, चांदी किंवा इतर तत्सम कमॉडिटी. आता हे सगळं करताना त्यांचं प्रिन्सिपल काय असतं, तर शेअर मार्केटला व्हॅल्युएशन असतं. हे व्हॅल्युएशन जेव्हा हाय व्हायला लागतं तेव्हा प्रत्येकाने प्रॉफिट बुक करणं आवश्यक असतं. मग हा फंड काय करतो, तर मार्केट व्हॅल्युएशन जेव्हा वाढायला लागतं आपलं इक्विटी ॲलोकेशन थोडं हळूहळू कमी करत जातो. ह्याचा अर्थ इक्विटीचं प्रॉफिट तो बुक करत जातो आणि डेटमध्ये शिफ्ट करतो. त्याचप्रमाणे मार्केट जेव्हा खाली यायला लागते तेव्हा हळूहळू डेटमधनं इक्विटीमध्ये जातो. हे इक्विटीमध्ये जातानासुद्धा तो परत बघतो की कमॉडिटी म्हणजे सोने, चांदी इथं काही अपॉर्च्युनिटी आहेत का. मग ह्या अपॉर्च्युनिटी असतील तर तो सोनं किंवा चांदी किंवा तत्सम दुसऱ्या कुठल्या कमॉडिटीमध्ये सुद्धा इन्व्हेस्ट करतो. आजकालचं बघितलं तर जगामध्ये थोडी जागतिक अनसर्टन्टी आहे. या अनसर्टन्टीमुळे जगात सोन्याचे रेट वाढत आहेत. म्हणजे थोडक्यात सोन्यामध्ये गुंतवणूक चांगली आहे. अर्थात फंड मॅनेजरकडे टीम असते, ती टीम त्याला सांगते की बाबा सोन्याचे भाव वाढणार आहेत किंवा नाहीत. मग त्यांना असं वाटलं की सोन्याचे भाव वाढणार आहेत तर आपल्या गुंतवणुकीतले काही पैसे ते सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करतात. थोडक्यात म्हणजे काय की कुठल्या क्लासमध्ये केव्हा इन्व्हेस्ट करावेत हे फंड मॅनेजरला जास्ती लवकर कळते. त्याच्याकडे टीम असते आणि तो योग्य ते निर्णय वेळेवर घेऊ शकतो. हे करताना अजून एक फायदा म्हणजे काय की हे गोष्टी सगळ्या इंटरनल होत असल्यामुळे गुंतवणूकदाराला कुठलाही टॅक्स बसत नाही. आपण स्वतः जर करायला गेलो तर आपल्याला एका ठिकाणून शेअर किंवा स्कीममधून पैसे काढले पाहिजेत आणि ते दुसऱ्या ठिकाणी गुंतवले पाहिजेत. आता पैसे काढले म्हणजे आपल्याला कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागणार, परंतु स्कीममध्ये इंटरनल ह्या गोष्टी केल्यामुळे आपल्याला कुठलाही टॅक्स भरावा लागत नाही. त्याच्यामुळे काय होते की कुठलाही टॅक्स न भरता आपली गुंतवणूक वाढत जाते. आता वाढताना किती वाढत जाते, तर साधारणतः हा जो फंड आलेला आहे ICICI प्रुडेन्शियल मल्टी ॲसेट ॲलोकेशन फंड हा 2002 साली कंपनीने सुरू केलेला फंड आहे. आज साधारणतः 36,000 कोटी रुपये त्या फंडमध्ये मॅनेज होतात लोकांचे. रिटर्न म्हणावे तर साधारण सुरुवातीपासून आत्तापर्यंत 21% रिटर्न ज्या फंडाने दिलेले आहेत. गेल्या 5 किंवा 10 वर्षाचा विचार केला तर साधारणतः 18% रिटर्न ज्या फंडातून आलेले आहेत. आता हे जे रिटर्न आपण बघितले तर हे खूप चांगले आहेत. अगदी असं म्हणता येणार नाही की बाबा एखाद्या स्टॉक इतके 30-40% रिटर्न आपल्याला मिळाले, पण FDपेक्षा किंवा कन्व्हेन्शियल मार्केटपेक्षा आपले रिटर्न नक्कीच चांगले आहेत. प्रत्येकाने या फंडाचा जरूर विचार केला पाहिजे. दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे काय, तर या फंडामध्ये डिव्हिडंड प्लॅन आहे. ज्यांना कोणाला डिव्हिडंड पाहिजे, इन्कम पाहिजे ते डिव्हिडंड घेऊ शकतात. अर्थात डिव्हिडंड हे टॅक्सेबल असते, आपल्याला त्यावर टॅक्स भरावा लागतो. मग काय याच्यामध्ये दुसरी गोष्ट अशी आहे की सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन, ह्याचा जर आपण वापर केला तर आपल्याला फिक्स इन्कम चालू राहते आणि कॅपिटल गेन टॅक्स लागत असल्यामुळे आपली टॅक्स लायबिलिटी कमी होते. जे रिटायर लोक आहेत, ज्यांना काही फ्लो पाहिजे आहे किंवा ते 2-4 वर्ष रिटायर होणार आहेत, अशा लोकांनी या स्कीमचा जरूर विचार करावा. ही स्कीम पूर्ण मार्केटची जोखीम घेत नाही, त्याच्यामुळे मार्केट खूप खाली गेले तरी स्कीम रिटर्न खूप खाली जात नाहीत. मार्केट वाढायला लागले तर मार्केटचा आपल्याला काही प्रमाणात फायदा मिळतो. प्रत्येकाने जरूर या फंडाचा विचार करा आणि इन्व्हेस्टमेंट करा. थँक्यू. धन्यवाद.